मराठी, ते धडक ते धडक. माजी उपनगराध्यक्ष दहावीर बापू शितोळे यांचे चुलते कैलासवासी सयाजी तात्या शितोळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शोकाकुल शितोळे परिवार आणि समस्त मित्र परिवार विटा. रक्षा विसर्जन विधी उद्या सोमवार दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कराड रोड वैकुंठधाम स्मशानभूमी येथे होणार आहे. विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी. ग्राहकांनो, आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही. साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. नागेवाडी येथे भाजपचा संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ताकदीने सज्ज झाली आहे. या मेळाव्यात ब्रह्मानंद पडळकर आणि ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी कार्यकर्त्यांना चांगलंच रिचार्ज केलंय. नगरपालिकेला काय झालं, विधानसभेला काय झालं, या सगळ्या गोष्टी बाजूला पाडू. नागेवाडी जिल्हा परिषद गटापासून पुन्हा एका सक्षम राजकारणाची आपण सुरुवात करूया. रात्री 2 वाजता जरी मला फोन केला तरी पहिल्या रिंगला मी फोन उचलणार. आता आमच्यासाठी निवडणुका झाल्या, आता तुमच्यासाठी निवडणूक करतोय. साम दाम दंडभेद करावं लागलं तरी त्या पद्धतीने तुमच्या बरोबर आहे असा विश्वास देत ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी नागेवाडी येथे जोरदार भाषण केलंय. नगरपालिकेला काय झालं, विधानसभेला काय झालं, कुणाचा पराभव झाला, किती मतानं झाला, कसा झाला, मग त्याच्यात आणखी काय काय गोष्टी आहेत, हे सगळ्या गोष्टी आता कुठेतरी बाजूला पाडून पुन्हा एकदा सक्षमपणे आपल्याला राजकारण करायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला नागेवाडी जिल्हा परिषद करायची. पहाटे 2 वाजता जरी फोन केला तर पहिल्या रिंगला नाही फोन उचलला तर आपल्याला राजकारण करायचं नाही, मी तुम्हाला जाहीर करू सांगतो. बरं, ह्याच्यात असं काय परिस्थिती आहे का, काय निवडणूक हरलो म्हणजे 7-12 उतार्यावर त्यांच्या बोजा चढतोय, आपलं नाव कमी होते, कंस होतोय, त्यांचं नाव चढतंय, हाय का परिस्थिती? अरे मागे 4 निवडणूक आपण 14ला पराभव झाला, 19ला झाला, 24ला झाला, आता नगरपालिका झाला, तरी आम्ही तुमच्या बरोबर आहे. तरी सुद्धा अजून म्हणतोय आता आमच्यासाठी निवडणुका झाल्या, आता तुमच्यासाठी निवडणूक करतोय. फक्त का जबरदस्त शक्तीने उभा राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. साम दाम दंडभेद लागत अजून सुद्धा माहिती. आपल्याला जसं शेठ म्हणले त्या पद्धतीनं 2 सीटा जरी निवडून आणायच्या असतील पण 4 ठिकाणी त्यांना पलताबोई थोडी नाही केली तर अगदी सक्षमपणे आपल्याला हे निवडणूक लढवायची. अरे ज्या सत्तेमध्ये राहण्यासाठी, तुमचा स्वाभिमान जपण्यासाठी मी 3 वेळा पक्ष बदलला. माझ्यावरती पक्ष बदलाचा आरोप होता. तुम्ही ह्यावेळी ह्या पक्षात होता, परत त्या पक्षात गेला, त्या पक्षात परत गेला. शेठ, आमच्याकडे अडचण अशी आहे, तुमच्यासारखं विरोधात राहून स्वाभिमानानं राजकारण करून स्वतःला सिद्ध करून मग कुठेतरी जायचं हे आमची लोकच विसरले. गेल्या 30-40 वर्षामध्ये या नागेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये इथं अनेक वर्ष सातत्यानं आपल्या विरोधकांची सत्ता केंद्र इथं असल्यामुळं पूर्वीपारपासून यशवंत सागरकारखान्याकडे सुद्धा सूतगिरण इथंच होती, काही थोड्याफार शिक्षण संस्था असतील किंवा त्यांचं गाव असेल किंवा त्यांची राजकीय सुरुवातच असेल ती ह्या नागेवाडी जिल्हा परिषद गटात झाल्यामुळं थोडंसं नाही म्हटलं तर कार्यकर्त्यांच्या वरती एक उगाच अनाहूत असं एक दडपण या निमित्तानं इथं आहे असं वातावरण करण्यामध्ये ते नक्कीच यशस्वी झाले. त्यामुळे शेठ, आपण आल्यामुळं तुम्ही इथं आला, तुम्ही उत्साहपूर्ण वातावरणात सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि आज काय नाही होणार त्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर उगाचच या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणारं थोडंसं मानसिक बर्डन या निमित्तानं कमी होतंय हे यांच्या चेहऱ्यावर आता मला जाणवायला लागलं. त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय शेठने त्यांच्या भाषणामध्ये अनेक गोष्टीचा उल्लेख केला. आपण राहिलं कसं पाहिजे, लोकांनी जे नेत्यांनी कसं वागायचं आहे आणि कार्यकर्त्यांनी त्याला कसा प्रतिसाद द्यायचा आहे याचं चांगल्या पद्धतीचं विवेचन त्यांनी या निमित्ताने केलं. शेठ, पहिल्यापासून जर बारकाईने विचार केला की 2004ला ज्यावेळी सदाभाऊंनी पहिल्यांदा या विधानसभेची निवडणूक करायचं ठरवलं त्यावेळी अनेक कार्यकर्ते, आता हे ज्येष्ठ झाले,
त्यावेळी अगदी 20 वर्षापूर्वी अत्यंत जोशामध्ये हे सगळे कार्यकर्ते काम करत होते. इथं धीरज आहे, त्यांना माहित आहे, विजयदादा काही जुने आमचे माऊलीचे किंवा प्रत्येक गावकऱ्यांना विशालसारखे काही कार्यकर्ते उपस्थित आहेत की त्यावेळी अगदी सुरुवातीला लोकनेते हनुमंतराव पाटील कलाकार सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून आपण सुरुवात केली. बघत बघत गावामध्ये युवकांना एकत्रित करत राहिलो. त्या लोकांना बरोबर घेतलं, त्यांच्यामध्ये स्वाभिमानाचं स्फुल्लिंग सर आपण त्याच्यामध्ये ऊर्जित करू शकलो आणि बघत बघत 2004 पासून मग 14 पर्यंत 10 वर्ष सातत्यानं या जिल्हा परिषद गटामध्ये विरोधकांच्या बरोबरीनं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये होतो. किती ग्रामपंचायत आपल्या मागे होत्या माहित नव्हतं, किती जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती कोण सदस्य कोण आपल्याला माहित नव्हतं, कोण सोसायटीचं सदस्य आपल्यावर काय माहित नव्हतं. पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य स्वाभिमानी कार्यकर्त्याला बरोबर घेऊन आपण इथं राजकारण करायचा प्रयत्न केला. आणि त्यावेळची जी मानसिक स्थिती होती की आपल्याला पुढचं काही माहित नव्हतं, आपल्याला ह्या तालुक्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये बदल करायचा आहे, आपल्याला आपल्या विचाराचा आमदार इथं निवडून आणायचा आहे आणि भविष्य काळामध्ये एक चांगलं राजकारण संस्कार या भागात करायचं असं आपण ठरवलं. पण त्याचा प्रत्यय असा आला की 2 वेळा भाऊ आमदार झाले, 2 वेळा अत्यंत चांगल्या पद्धतीने विकास निधी असेल, काही कामाच्या माध्यमातून काम करत गेलो, काही संघटना वाढत गेलो, अनेक लोक आपल्याला समोर बरोबर येऊ लागले आणि मात्र 14ला पराभव झाला. तसं पुन्हा एकदा नकारात्मक मानसिकतेत आपण उगाच योगेदादा असं वाटायला लागले की परत संपलं, परत आपल्याला काय पार्टी उभा राहते का नाही, परत काय नेतृत्व आपल्याला करायला मिळते का नाही, अशी मानसिकता तुमची आमची नाही. राजकारणामध्ये स्थित्यंतर असतात. ज्या गोपीचंद पडळकरांना एक पडळकर वाडीसारख्या छोट्या गावातून अगदी त्यांना कितीतरी वेळा अडचणीची परिस्थिती निर्माण झाली. राजकारणामध्ये कुठलंही बॅकग्राऊंड नसताना त्या व्यक्तीनं ठरवलं, स्वाभिमानाचं राजकारण करायचं ठरवलं, समाज एक केला, समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं विचार मांडले. बघत बघत आज ते नेतृत्व, जिल्ह्याचं नेतृत्व करण्याइतपत सक्षम झालं. हे उदाहरण आपल्या समोर आहे. ज्या हनुमंतराव पाटलांना एका साध्या नाका कारखानापासून आमदार करण्यापर्यंत याच लोकांनी मदत केली, हेच लोक त्यांच्या पाठीशी उभं राहिली. तीच परिस्थिती आता पुन्हा एकदा आपल्याला आणायची. नगरपालिकेला काय झालं, विधानसभेला काय झालं, कुणाचा पराभव झाला, किती मतानं झाला, कसा झाला, मग त्याच्यात आणखी काय काय गोष्टी आहेत, हे सगळ्या गोष्टी आता कुठेतरी बाजूला पाडून पुन्हा एकदा सक्षमपणे आपल्याला राजकारण करायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला नागेवाडी जिल्हा परिषद गटातून करायची. उमेदवार मिळतोय का नाही, तो उमेदवार कुठून असेल, काय होईल याची चिंता तुम्ही करू नका. चांगले उमेदवार जिल्हा परिषदला असतील आणि पंचायत समितीला चांगले घरांदाज, चांगले लोकांच्यात असणारे आणि तुम्हा आम्हाला मतदान करत असताना, त्यांचा प्रचार करत असताना, त्यांना बरोबर घेऊन जाताना अभिमान वाटेल असे उमेदवार 100% आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने द्यायचे ठरवले आणि तुम्हाला 2 दिवसामध्ये चांगले उमेदवार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मग जर उमेदवार तयार होत असेल उभा राहायला तर मग तुम्हाला पण कार्यकर्त्यांना स्वाभिमानानं त्या उमेदवाराचा प्रचार करायची जबाबदारी पण सरपंच घ्यावी लागेल. जर एखादा कार्यकर्ता वादळ दिवाळी लावायचा प्रयत्न करायचा आहे, तो ह्याचा निकाल काय होणार आहे याचा विचार करत नसेल, तो जर स्वच्छाईनं चांगल्या पद्धतीनं ते उभा राहत असेल आणि मग आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्या पाठीमागे जर जाणार असलो, त्याला ताकद देणार असलो तर तुम्ही पण स्वतःचा स्वाभिमान जरा जागृत करा. कार्यकर्त्याची किंमत तालुक्यावर कधी, गावात सोसायटीला काय त्याच्याकडे सदस्य आहेत का, छोट्या सोसायटी निवडणूक तो करतोय का, ग्रामपंचायत निवडणूक तो करतोय का, गावगाडा चालवत असताना गोरगरीब सर्वसामान्य लोकांची कामं घेऊन तो तालुक्याला येतोय का, तो गावामध्ये काय अडीअडचणी असतात तो सोडवायचा प्रयत्न करतोय का, कुणाची अडचण असेल तर नेते मंडळात येतोय तो पोहोचवतोय का, त्यावेळी त्याची तालुक्यात किंमत असते. आपल्या कार्यकर्त्यात झालंय असं, त्याचा स्वतःचाच आत्मविश्वास नाही, त्यामुळे तो नेत्याकडे जायचं विसरून गेलं. मगाशी शेठनी सांगितलं त्या पद्धतीने पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार कार्यालय असेल, ना प्रांत ऑफिस असेल, ना BDO असतील, ना आणि कुठे छोटी मोठी कामं असतील. एक विरोधकांनी एक नेरेटिव्ह सेट केला, तुमच्या नेत्याचं तिथे काय चालत, तुम्ही आला तर तुमचं काम होत नाही, तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये कोण विचारत नाही, तुम्हाला तहसीलदार कार्यालय प्रांत ऑफिसमध्ये तुमचं कोण ऐकत नाही. ही जो नेरेटिव्ह सेट केला त्याने एक तुमच्या मनामध्ये न्यूनगंड जो पेरला, त्या न्यूनगंडामध्येच तुम्ही अडकलाय आणि त्याचं असं झालंय की सगळं असून सुद्धा तुम्ही त्या गोष्टीचा कुठला फायदा घेत नाही. अरे ज्या सत्तेमध्ये राहण्यासाठी, तुमचा स्वाभिमान जपण्यासाठी मी 3 वेळा पक्ष बदलला. माझ्यावरती पक्ष बदलाचे आरोप होतात. तुम्ही ह्यावेळी ह्या पक्षात होता, परत त्या पक्षात गेला, त्या पक्षात परत गेला. शेठ आमच्यात अडचण अशी आहे, तुमच्यासारखं विरोधात राहून स्वाभिमानानं राजकारण करून स्वतःला सिद्ध करून मग कुठेतरी जायचं हे आमची लोकच विसरले. आम्हाला इथं संघर्षच करायचं माहिती, आम्हाला कायम कुठं तर बोलतेला उभं राहायचं,
बोलत जायचं असे आम्हाला उगाच नाही म्हटलं तर आमची माणसं कार्यक्रम नेहमी सत्यत राहण्याची आपल्याला सवय झाली. सत्तेच्या विरोधात राहून स्वाभिमानानं आपलं काम आहे ते करायसाठी धडपडण्याची हिंमत आपल्या कार्यकर्त्याच्यात नाही. म्हणून मग शेठ म्हणले तसं मग ते कुणाच तर खापर वाढत मग दादाचं असं झालं तिथं चुकलं, दादाचं इथंच नाही, मी आम्ही फोन केला त्याने असं नाही केलं. हे सगळं ज्या गोष्टी आहेत ते बोलतोय कोण? आपलाच कार्यकर्ता बोलतोय. अनुभव आला का? अजिबात नाही. कधी रात्री आपण फोन केला का? नाही. पण माझा फोन बंद असतो. कधी केला तुम्ही फोन? पण एक ना 2 नंबर दिले ती पहाटे 2 वाजता जरी फोन केला तर पहिल्या रेला नाही फोन उचलला तर आपल्याला राजकारण करायला नाही, मी तुम्हाला जाहीर करू सांगतो. पण फोन करायचं धाडस कार्यकर्त्यात झालं पाहिजे, हा विषय माझ्या दृष्टीने. एखादी कामात संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली पाहिजे. अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत, गावाचं गाव गाडा चालवत असतात. किती जण तर येतात, तहसीलदाराकडे काम आहे. परवा तुम्ही आला, काम सांगितलं, किती वेळात आपल्या कामाला नाही, 5व्या मिनिटाला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होय तुमचं मी काम करू. पोलीस स्टेशनच्या बाबतीत अनेक कार्यकर्ते येतात. अहो काही इथे युवक कार्यकर्ते आहेत, टिबल सीट जाते, विदाऊट लायसन्सचं जाते, गाडीचा नंबर प्लेट नसतो, गाडीची कागदपत्र नसते. सरपंच आहे तिथे आमचे बेंडवडे त्यांना माहिती आहे. मग कुणाला फाईल झाला? कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं कुणाचा असतो? त्यांच्या पार्टीचा आहे मग दंड, त्यांच्या पार्टीचा आहे सोडून देतो. अनुभव काय असला? पूर्वी आपण ज्यावेळी निवडणुका केल्या आपण विचारलं का गावात किती ग्रामपंचायत सदस्य आपल्यावर आहेत? अहो आपल्यावर चेष्टा करायची, पोरांना टी शर्ट देते ती, 2 बॅटा देते ती, 4 बॉल देते, ह्याच्यावर राजकारण होतं का काय असलं टीका करायची. पण त्याच पोरांनी स्वाभिमानानं राजकारण केलं, लोकांच्यात गेली, विचार सांगितला आणि बघत बघत गावामध्ये परिवर्तनाची हवा केली आणि त्या हवेवरती उडून आपण 2 वेळा आमदार केले. आज आपण जे पडळकर साहेबांचं भाषण नाही केलं, त्यांच्या व्यथा ऐकल्या, त्यांच्या अडचणी ऐकल्या, त्या भावाभावांनी कसं प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करून स्वतःला सिद्ध करून दाखवलं हे आपण ऑलरेडी केलेलं आहे. पण गेल्या 5-10 वर्षामध्ये आपण सगळे सोफिस्टिकेटेड झालो. सोफिस्टिकेटेड सभ्य, काय बोलायला नको, टीका करायला नको, टीकेला उत्तर द्यायला नको. आपणच म्हणायचं हत्ती चले आपली चाल, कुत्ते भुके हजार. अरे त्या कुत्र्यासनी जरा आवरायसाठी हाड तर म्हणायसारखी परिस्थिती एवढी केली. बरं ह्याच्यात असं काय परिस्थिती आहे का? काय निवडणूक हारलो म्हणजे 7-12 उतार्यावर त्यांच्या बोजा चढतोय, आपलं नाव कमी होते, कंस होतोय, त्यांचं नाव चढतंय. आहे का परिस्थिती? अरे मागे 4 निवडणूक आपण 14ला पराभव झाला, 19ला झाला, 24ला झाला, आता नगरपालिका झाला. तरी आम्ही तुमच्या बरोबर आहे. तरी सुद्धा अजून म्हणतोय आता आमच्यासाठी निवडणुका झाल्या, आता तुमच्यासाठी निवडणूक करतोय. फक्त का जबरदस्त शक्तीने उभा राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. साम नाम दंडभेद अजून सुद्धा माहिती काय घाबरायचं काम नाही. मागं मी तुम्हाला सांगितलं राजकारणामध्ये मनानं जो हरला ना तोच हारू शकतो. राजकारणात सत्ता हे कसं आहे माहिती का? म्हणजे एका सुंदरी जागे मिळेल नाही मिळेल, राहील नाही राहील, कायमस्वरूपी कोण ताम्रपट आणून या राजकारणात राहू शकत नाही. आम्ही सुद्धा नगरपालिकेला होतो 55 वर्ष, 11 निवडणुका याच लोकांनी डोक्यावरती घेऊन प्रत्येक वेळा 2/3 पेक्षा जास्त बहुमत देऊन आम्हाला निवडून आणलं. त्यावेळी कमी जास्त झालं असेल. 55 वर्ष 5 वर्ष ग्रामपंचायत टिकवायची होत नाही, आम्ही 11 वेळा टिकवतो नगरपालिका. केलंच ना, कमी जास्त झालं ठीक आहे, त्याला अनेक कारण आहेत, त्या कारणात आपल्याला पडायचं नाही. पण आपण पुढे सुरुवात करणार आहे की नाही? मग त्यांनी जे म्हणतात की आमचा बालेकिल्ला आहे, तिथं आमच्याशिवाय कोण येणार नाही, आम्ही म्हणाल तीच खरं, आम्ही सांगल तेच उमेदवार. अहो मागच्या पंचवार्षिकमध्ये म्हणजे मागची ज्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली, इथं तुम्ही गावगाडा चालवणारे प्रमुख नेते मंडळी आणि कार्यकर्ते तुम्ही सहकार्य, कोण कोण जिल्हा परिषद सदस्य होतं, पंचायत समिती सदस्य होते, ती नावं सांगा बघतो. आणि आपल्याला बाई म्हणतात की इथं हुकुमशाही. आता सुद्धा ज्याला उठ म्हटलं की उठा यायला पाहिजे, बस म्हटलं की बसा यायला पाहिजे, असल्यासने तिकीट द्या. परिस्थिती आहे की नाही? आपल्यावर करते की त्यांच्यात असं असतं. तुम्ही ह्या अशा सगळ्या गोष्टीला बळी पडता आणि नको ते मारते. आज सुद्धा काही एका माऊलीच्या एका त्यांच्या उमेदवारानं इच्छा व्यक्त केली की मला पंचायत समिती तिकीट द्या. बरोबर सुद्धा त्याला त्यांनी विचारलं तुला 2 कोटी रुपये आहेत का? धनगर समाजाचा का कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य आहे, त्याने त्यांच्यासाठी माझ्या मते रात्रीचा दिवस करून त्यांच्यासाठी काम केलं. त्याला यांनी काय विचारलं
तुझ्याकडे 2 कोटी आहेत का तरी ये, ही त्यांची कार्यकर्त्याला आजमावायची परिस्थिती. आता सुद्धा कुठल्या तर शेठच्या घरात उमेदवारी देणार म्हणजे खर्चाचा विषय वरच्यावर संपतोय आणि मग त्याच्या पैशावर यांची शेठ ती निघून काढणार. ही त्यांची राजकीय परिषद किंवा ही त्यांची राजकीय बुद्धिमत्ता. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण मात्र सर्वसामान्य जो माणसातला आहे, ज्याला आज ज्या लोकांसाठी काम करायचं आहे, ज्याला जय पराजयापेक्षा आपला इथं काहीतरी अस्तित्व अधोरेखित करायचं आहे, अशा सर्वसामान्य कुटुंबात सर्वसामान्य आणि चारित्र्यवान लोकांना आपल्याला उमेदवारी द्यायची. अनेक लोक इच्छुक आहेत, फक्त ते आपण पण आता का गुलदस्त्यात ठेवलंय की होते असं बऱ्याच वेळा सगळे पत्ते आधीच आपण ओपन करतो आणि मग त्यांना संधी मिळते की मग त्याच्यावरती काय वेगळे काय आराखडे लावायचे का. तेव्हा अगदी 2 दिवस 3 दिवस शेवटच्या एका दुसऱ्या दिवसमध्ये मी आणि गोपीचंद पडळकर साहेब असतील, ब्रह्मानंद पडळकर असतील, आमचे तालुका अध्यक्ष असतील, ते सगळे नेते मंडळी असतील, आदरणीय भाऊ असतील, आम्ही सगळे चर्चा करू, तुम्हाला चांगल्यात चांगले उमेदवार देऊ. त्या उमेदवाराच्या मागे पूर्ण ताकदीनं उभा राहून आपल्याला जसं शेठ म्हटले त्या पद्धतीनं 2 सीटा जरी निवडून आणायच्या असतील पण 4 ठिकाणी त्यांना पलटाबोई थोडी नाही केली तर अगदी सक्षमपणे आपल्याला हे निवडणूक लढवायची. त्यामुळे पराभवाच्या मानसिकतेतून बाजूला. काल पडळकर साहेबांची सभा होती, आम्ही एकत्रित मध्ये देवगडला काल सभा केली. काल गोपीचंद पडळकर साहेबांनी सांगितलं 5 निवडणुकीत ते पराभूत झाले. अगदी जिल्हा परिषदच्या निवडणुकीपासून ते बारामतीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतः सांगितले की एका निवडणुकीत माझं डिपॉझिट जप्त झालं, पण त्याच पुढच्या निवडणुकीमध्ये आज 35,000 पेक्षा जास्त मतांना ते जतमध्ये निवडून आले. त्यांचा तो मतदारसंघ नसताना 2 वर्षात काम करून ते निवडून आले. म्हणजे काय की पराभव झाला म्हणून काय आपण न थांबता जर सातत्यानं काम करत राहिलो तर ते लोक आपल्याला 100% सहकार्य करतात, आपल्या बरोबर येतात. हे आजपर्यंतचा अनुभव आपल्याला. आणि मंत्र साहेबांनी 4 निवडणुका लढवल्या. दरवेळी साहेब काय म्हणायचे, सल्लागार सांगायचे अहो साहेब आपलं काय नाही तालुक्यात, कुठं हे ना ग्रामपंचायत ना कुठं सदस्य कुठं काय, कशाला साहेब तुम्ही इलेक्शन आहे. पण साहेब नेहमी सांगायचे अरे माझा फटका तुटका तो कार्यकर्ता असू दे, पण तो मत पेटीत मत टाकायचा आहे त्यावेळी त्याला एक पर्याय असला पाहिजे मत द्यायला की माझा माणूस कोणतरी उभा आहे त्याला मला मत द्यायचं आहे म्हणून तो त्या मतपेटीपर्यंत जायला मत देईल, त्याला पर्याय असावा म्हणून मला निवडणूक लढवायची आहे. अशा निवडणुका काय जय पराजयाची आणि मग त्यांचं रक्त जर माझ्यात असेल तर मला सुद्धा तिची भीती नाही. किती मतानं माझा पराभव झाला मला माहित नाही, पण 75,000 लोक तुम्हाला नको म्हणत होती हे सुद्धा मी दाखवून दिलं. हा सुद्धा विषय माझ्या दृष्टीने महत्वाचा. 75,000 मतं आपल्याला पडली. 75,000 म्हणतात का ना तुम्ही नको, इथं थोडं नाही ना, ही पण भरपूर आहे. विट्याचा आम्हाला 16,500 मतं पडली. म्हणजे 16,500 अजून सुद्धा माणसं म्हणतात की तुम्ही नको आहे, तुम्ही पाहिजे. ही भूमिका आपल्याला इथं अधोरेखित करायची. त्यामुळे किती मताचा फरक आहे त्यापेक्षा तो फरक कसा तोडायचा यासाठी सगळ्यांनी मिळून आपण काम केलं पाहिजे. आणि तेच कुंडलीत तुमच्यात असतं. कोण कसा वागतोय, कोण कसा बोलतोय, त्याच्या मनामध्ये काय, जसं तुम्हाला आमचं कळत असतंय तसं तुमचं पण आम्हाला सगळं कळत झालं. आता असं की कार्यकर्ता पण मगाशी शेठ म्हटले तसं आता शिथिल झालं. जाऊ दे, राहू दे, काय होतंय का बघूया, वरच्यावर झालं तर लयच चांगलं. आता मग आता शेठने सांगितलं ना मला फोन करा. शेठ म्हटलेच की आता काय असलं की बाबा हे नाही मला फोन करा. मग तुम्हाला फोन येणाऱ्या कार्यकर्त्याचं काम कराच करा, पण त्यानं उद्या भारतीय जनता पार्टीचं काम केलं पाहिजे. ही भूमिका पण त्याला तुम्ही सांगितली पाहिजे. हा विषय सुद्धा माहिती काम करणारे कार्यकर्ते ज्यावेळी तुमच्या आमच्यासारखे येत असतात, काय आठवड तालुक्यात तुम्हाला डावलून आमच्याकडे याचा प्रयत्न करत असतात, आमच्याकडून काम करायचा प्रयत्न करून घेतात. उद्देश एवढाच आहे माझा की ज्यावेळी तुम्ही आम्ही काम करत असतो आपला उद्देश असा असतो की ज्यावेळी आपण त्या निमित्ताने एखादी भूमिका घेत असतो त्या भूमिकेला समरस होत त्या भूमिकेला पाठिंबा द्यायची आणि त्या भूमिकेसाठी उभा राहायची, त्याची पण कुवत पाहिजे किंवा त्याची त्याच्यामध्ये मानसिकता आहे. मग तुम्ही उदाहरण सांगितलं, तुम्ही जिल्हा परिषद सभापती असताना मी सांगितलेला किंवा आपण म्हटलं त्या प्रत्येक ग्रामपंचायत तुम्ही निधी देण्याचा प्रयत्न करा. विधानसभेला नाही पण लोकसभेला तुम्ही त्या लोकांनी तुम्हाला साथ दिली. तशी फार प्रामाणिक, स्वाभिमानी आणि अगदी चांगल्या पद्धतीने काम करणारी मंडळी आहेत. इथं प्रतारणा करत नाही. ज्याची मदत घेतात त्याच्या पाठीमागे उभा राहतात, भरी त्याची ताकद किती मताचे भले स्वतःच्या मताचे का असेल पण 100% प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहे. त्यावेळी सुद्धा इतक्या परिस्थिती
परिस्थितीमध्ये इतक्या वाताहत होत असताना सुद्धा एवढी प्रमुख कार्यकर्त्यांनी इथं मेळावा नाही, इथं प्रमुख कार्यकर्त्याची बैठक आहे, त्या कार्यकर्त्याच्या बैठकीला सुद्धा नागेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये 250-300 कार्यकर्ते जमतात, हे सुद्धा मला एक प्रेरणा देण्यासाठी, आम्हा सगळ्यांना एक प्रेरणा देण्यासाठी आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. त्यामुळे आजच्या ह्या बैठकीचं सुद्धा फार महत्वपूर्ण आहे. त्यामुळं येत्या 2-3 दिवसामध्ये, आता कालपासून अर्ज भरायची प्रक्रिया चालू झाली, आज दुसरा दिवस, उद्या सुट्टी, सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस आहे. या सोमवार मंगळवार 2-3 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचा अर्ज आपण देऊया, त्यानंतर बसून योग्य चांगले सक्षम उमेदवार देऊया. तर मी तुम्हाला एक विनंती करतो, त्या उमेदवाराला ज्यावेळी आपण उभा करत असतो त्यावेळी आपण काही गोष्टी त्याला सांगत असतो, तुझ्या मागे आम्ही सगळी आमची पाठी उभा करू, आमची सगळी विचारधारा करू, पक्ष तुमच्या पाठीमाग आहे, मुख्यमंत्री तुमच्या पाठीमाग आहे, पालकमंत्री तुमच्या पाठीमाग आहेत, आदरणीय सदाभाऊ तुमच्या माग आहेत, आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब तुमच्या माग आहेत, ब्रह्मानंद शेठ, आम्ही दोघं तुमच्या बरोबर त्या सगळ्या प्रक्रियेत आहेत. त्यावेळी आम्ही तुम्हा सगळ्यांना गृहीत धरून त्यांना शब्द देत असतोय. त्यामुळे तुमची पण जबाबदारी आहे, जो शब्द आपण देऊ त्या शब्दाच्या हुकूम आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि तर जेव्हा आपण सगळ्यांनी थोडं थोडं जरी काम केलं तर 100% मला खात्री आहे की चांगल्या पद्धतीचं आपण इथं परफॉर्मन्स देऊ शकतो. आणि तसं वातावरण नक्की आहे. हे 2 गावाचा प्रश्न आपल्या समोर आहे का, गार्डीचा आणि गारवडचा आहे का, तर आहे. पण खरं जर प्रामाणिकपणे मतदान झालं, मी म्हणतो जबाबदारीने प्रामाणिक जर पण मतदान झालं तर आज त्या गावात सुद्धा 30 ते 35% जास्त मतं काही आपण न करता सुद्धा पडतील, इतकं तिथं असंतोष आहे. पण त्याचं रूपांतर धाडशी पद्धतीने होण्यासाठी आता आपल्याला काम करायचं, भविष्यकाळात यासाठी आपल्याला काम करायचं. कारण की नुसतं काय तालुक्यातली भाग किंवा काय मतदारसंघातली गावं सोडून आपल्याला आता ह्या गावामध्ये सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याची सुरुवात आपल्याला ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानं करायची. आता ह्या निवडणूक लांबल्या होत्या, आता झटझट निवडणुका झाल्या, नगरपालिका झाली, महानगरपालिका झाली, लागून जिल्हा परिषद पंचायत समिती झाली. पुढे 4 वर्ष लोकसभेशिवाय मोठी निवडणूक नाही. मधल्या काळात ग्रामपंचायती निवडणुका असतात. तुम्ही आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीला सक्षम आणि चांगल्या पद्धतीनं आपापल्या गावापुरतं नक्कीच आपण काम करू, यशापर्यंत जाऊ आणि त्यासाठी लागणारी सगळी ताकद आपण. तसं शेती अशी परिस्थिती आहे की शासकीय गाव आपल्याकडे आहे, तिथं सत्ता आपल्या आहे. गावठाण राजधानी वेंगुर्ल्याची ग्रामपंचायत आपल्याकडे आहे, वेजेगाव ग्रामपंचायत आपल्याकडे आहे, भिकोडीची ग्रामपंचायत आपल्याकडे आहे, वलखड ग्रामपंचायत आपल्याकडे आहे. तसं आपलं काय एकदम मोकळं आहे असं नाही. काही ठिकाणी थोड्या काय फरकानं अगदी 5, 50, 100, 200च्या फरकानं काही ग्रामपंचायती गेल्या. माहुलीमध्ये आपलं नियोजन व्यवस्थित झालं नाही तर माहुली सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायत आणू शकत होतो, पण काय अडचणीमुळे ते घडलं नाही. सोसायटी सुद्धा आपल्या सगळ्या लोकांनी एकत्रितपणे प्रयत्न करून सोसायटी सुद्धा आपल्याला आहे. अशी काही फार मोठी वातावरण असे नाही. आज हिंगण गाद्यामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं अजित आता त्याचे म्हणजे अजितचं मंडळ तिथं होत आहे. त्यामुळे हिंगण गाद्यामध्ये सुद्धा आपल्याला तसं काही फार मोठी अडचण नाही. ही सगळी परिस्थितीमध्ये फार काही मोठी वातावरण असं नाही. पण एकत्रितपणे ज्यावेळी आपण जातो त्यावेळी मोजलं जातं ती मोठं मतात की ते ह्या 2-3 गावामधून त्यांना मिळतं. म्हणून मी संग्राम नाना तुम्हाला विनंती करतो, ज्यावेळी तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून ओबीसी सेलचे काम करताय त्यावेळी तुमची जबाबदारी असते की या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नागेवाडी असेल, ना भाग्यनगर असेल, चिखलहोळ असेल, ना आपल्या गोडाचीवाडी असेल, ना परिसरातल्या ह्या 4-5 गावामध्ये व्यक्तिशः तुम्ही लक्ष देऊन या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला बरोबरीने कसं मताधिक्य मिळेल याचा प्रयत्न तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि ही शेट तुम्ही जरा थोडं हे सगळं अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष सांगली जिल्हा तुमच्या जबाबदारी त्याला सांगितलं पाहिजे. आणि मला एवढीच अपेक्षा आहे की मागं त्यानं अत्यंत चांगल्या पद्धतीची निवडणूक उभा केली पंचायत समितीची पाठीमागची. काय थोडक्या मतामध्ये 500-600 मतामध्ये त्याचा पराभव झाला. त्याला इथल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, बारीक सारीक गोष्टीचं त्याला ज्ञान आहे. आता सुद्धा ओबीसी महिला म्हणून आरक्षण या पंचायत समिती गणामध्ये पडले. थोडं जर जबाबदारी म्हणून त्याला जर तुम्ही दिली आणि पुढच्या 8-10 दिवस मतदानापर्यंत त्यानं जर ह्या जिल्हा परिषद गटामध्ये व्यक्तिशः लक्ष घालून जर काम केलं, आपण सगळे आहोतच आहोत, पण केलं तर विरोधकांना या जिल्हा परिषद गटातनं बाहेर जाऊन प्रचार करायला वेळ सुद्धा मिळणार नाही. इतकं चांगलं वातावरण आपण सगळे करू शकतो. जबाबदारी घेणं गरजेचं. म्हणून मी विनंती करतो की तुम्ही आम्हाला असं वाटून भाग घ्या. एक बाबा इतकी जबाबदारी यांना घ्यावी, दाजोबाने वर्ग कर्जे जिल्हा परिषद गटाची घ्यावी, त्यांना प्रमोदरावांनी सहकार्य करावं आणि इथल्या लोकांनी कुठल्या बाबा भालवणीची जबाबदारी घ्यावी, कुणी दुसरे आपल्या लेगरी गटाची जबाबदारी घ्यावी. आणि ते प्रभारी सारखं पूर्ण वेळ जर आपण तिथं राहिलो, बारीक सारी गोष्टीत लक्ष दिल्या
त्याचं मनोबल वाढवलं, कार्यकर्त्याच्यात फिरलो आणि गावगाड्यात गेलो तर 100% चांगल्या पद्धतीचं आपण इथं निवडणूक उभा करू शकतो हे मी नक्की या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा तुम्ही सगळे जमला, तुम्ही सगळे आला तर आता नुसतं येऊन जेवण करून नाही जायचं, जेवायचं जाऊन हात पुसून घराकडे नाही जायचं, तर डोक्यामध्ये एक संकल्पना ठेवायची की ह्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीत आपल्या गावात, आपल्या वार्डात, आपल्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य किंवा जास्तीत जास्त मतं कसे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळतील त्याच्यासाठी तुम्हाला काम करायला लागेल. मगाशी शेट्टी सांगितलं त्या पद्धतीनं आमदारांपेक्षा दुपटीपेक्षा जास्त निधी आपण आज डीपीसी मध्ये, जिल्हा नियोजन मध्ये आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादांनी तुमचा आमचा स्वाभिमान राखण्यासाठी या मतदारसंघामध्ये प्रचंड निधी दिला. मधल्या काळामध्ये सलग 4-5 दिवस आपण एकेका गावात 4-5 गावामध्ये उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले. तेवढेच कार्यक्रम शेटनी त्यांच्या निमित्तानं या भागात घेतले. अनेक छोटे मोठे कामाला आपण न्याय दिला. MSCBची कामं असू दे, ना तलाठी ऑफिसची कामं असू दे, ना तुम्हाला ग्रामपंचायतीची कामं असू दे, अनेक कामाला न्याय देण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करतोय. तर ह्या सगळ्याचा परिपाक असा दिसला पाहिजे की पक्षाला सुद्धा सांगता आलं पाहिजे, जरी इतर पक्षाचा आमदार नसला तरी आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावरती इथं 100% भविष्यात परिवर्तन करू आणि सक्षम आणि चांगल्या पद्धतीचं इथं वातावरण करू. मी कालच्या सभेत सांगितलं कोण आमदार होईल भविष्यात मला माहित नाही, पण भारतीय जनता पार्टीचा या मतदारसंघात आमदार झाला पाहिजे ही भूमिका ठेवून आम्ही सगळे त्यासाठी सगळ्यांनी आपल्याला भविष्यात काम करायचं आहे. ही भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया आणि अत्यंत प्रामाणिकपणे आपण काम करूया. एवढंच या निमित्तानं सांगतो. जे कार्यकर्ते ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी, आता ही नेत्यांची निवडणूक नाही, तर कुठल्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर न सोडता सक्षम आणि अगदी चांगल्या पद्धतीनं जसं आपण विधानसभेची निवडणूक लढतो, जसे आपण ग्रामपंचायत निवडणूक लढतो, त्या पद्धतीने सुनील दादा सगळ्यांनी प्रयत्न करूया पंडित साहेब आणि प्रामाणिकपणे आपण सगळ्यांनी काम केलं तुम्हाला खात्री आहे चांगल्या पद्धतीचं मताधिक्य आपण ह्या परिसरातून पण मिळवू शकतो. त्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावं एवढंच या निमित्तानं मी सांगतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण आला आणि चांगल्या पद्धतीचं तुम्ही इथं आम्हाला सुद्धा एक थोडंसं ऊर्जा देण्याचं काम केलं. आदरणीय ब्रह्मानंद शेठचे मी विशेष धन्यवाद मानतो की त्यांनी वेळ देऊन, कारण की तिथं वहिनी आमच्या उभारताई तिथं उभा राहणार आहेत निंबोडे जिल्हा परिषद गटामध्ये. अत्यंत चांगली लढत तिथं ते देतील. मला वाटतं खरं तर एकतर्फी वातावरण झालंय बरंच काय पण एकतर्फी निवडणूक होईल अशी परिस्थिती आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम आहे. तरी सुद्धा ते आज आपल्या तालुक्यात येत आहेत, इथं सगळ्या मतदारसंघात आपल्या बरोबर फिरत आहेत आणि त्यांनी मला शब्द दिलाय की जर आपण नियोजन व्यवस्थित केलं, त्यांचं ते सांगणे आलो तर प्रत्येक गावाच्या दौऱ्याला सुद्धा ते आपल्या बरोबर येतील आणि नजीकच्या काळामध्ये ज्या मोठ्या प्रचार सभा असतील तेव्हा आदरणीय सदाशिव भाऊ पाटील आणि आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब हे दोघं संयुक्तिकपणे आपल्या या सगळ्या सभेला येतील. हा शब्द सुद्धा मी तुम्हाला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा.